नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की जे आज सध्या 8 तारखेला पश्चिम बंगाल झारखंडच्या दरम्यान एक नव्याने कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. जे काल मध्य भारतावर या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं ते मात्र संपुष्टात आलं आहे आणि नव्याने जे क्षेत्र आपण आहे असं गृहीत धरलं होतं त्या ठिकाणी मात्र ते आता तयार झालं आहे आणि हेच कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात अतिवृष्टी करेल अशा प्रकारचा आपला यापूर्वीचा अंदाज होता. मात्र डॉल्फिन टायफून किंवा चक्रीवादळामुळे या ठिकाणचं बहुतांश बाष्प खेचलं गेलं आणि पर्यायाने यासाठी आवश्यक असलेली जी क्षमता आहे ती तयार झालेली नाही आहे. त्यामुळे हे थोडं मध्य भारत आणि उत्तर भारत असंच समाविष्ट होईल असं दिसतंय. त्यामुळे विदर्भापर्यंत त्याचा थोडा परिणाम राहील, परंतु महाराष्ट्रावर फार परिणाम होईल असं प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही. प्रत्येक दिवशी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिस्टिक बघत असतो. या ठिकाणी आपल्याला असं दिसायला लागलं की कोकण विभागातील पाऊसमान देखील मायनसमध्ये म्हणजेच घट व्हायला लागलेली आहे. या ठिकाणी 99% पाऊसमान आहे. मध्य महाराष्ट्रातील पावसाचं मात्र आकडेवारी इथे चुकीची आहे. इथे 20 आकडा असला पाहिजे, इथे -32 असं दाखवण्यात आलेलं आहे. मराठवाड्यामध्ये 12% आणि विदर्भातही 12% ही आकडेवारी बरोबर असू शकते. मात्र आपण या ठिकाणी स्पष्ट बघतो की 88% विदर्भ मराठवाड्यातील पर्जन्यमान गेलं आहे. 102% आता केवळ महाराष्ट्राची आकडेवारी आहे. त्यामुळे अतिशय जलद गतीने पावसाच्या आकडेवारीत घट होते, कारण आपण काल 104% बघितलं होतं आणि आता ते 102 वर आलेलं आहे. यदा कदाचित उद्या आपण 100 वर पण बघू शकतो याला. आपण जर आता बघितलं तर गडचिरोली, भंडारा, नागपूर, नंदुरबार, नांदेड, लातूर, परभणी, वाशिम आणि अकोला किंवा धाराशिव, अहिल्यानगर हे जिल्हेसुद्धा लवकरच या खंडाच्या कालावधीमध्ये ऑगस्टच्या रेडमध्ये जाणार आहेत आणि तेव्हा आपल्याला जाणवेल की परिस्थिती किती बदलली आहे, एल निनोचा किती प्रभाव पडला आहे. परंतु परतीच्या पावसामध्ये सर्वच जिल्ह्यांमधला म्हणजे फक्त सिंधुदुर्ग आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती राहू शकते. बाकी सर्व जिल्ह्यातला दुष्काळ संपण्याची शक्यता आहे. देशातील परिस्थितीवर आपण लक्ष टाकलं तर 11% अजूनही कायम आहे. 89% देशातील पावसाची आकडेवारी अजून जशीची तशी आहे. 8 तारखेला किंवा गेल्या 24 तासामध्ये जो पाऊस झाला आहे या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं पाऊसमान आपल्याला बघायला मिळाले आणि काही प्रमाणात कोकण किनारपट्टीला, उर्वरित भागामध्ये मात्र विशेष पाऊस झालेला नाही, हे लक्षात घ्या. आपण या ठिकाणी उद्या 9 तारखेला जळगाव, पूर्व नाशिक पट्टा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, धाराशिव आणि लातूरमध्ये, त्याचबरोबर नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट कुलाबा वेधशाळेने दिलेला आहे. बाकी ठिकाणी देखील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर आपण बघतो की 10 तारखेला विदर्भामध्ये बहुतांश भागात येलो अलर्ट आहे. 11 तारखेपासून अलर्ट नाही आहे आजच्या अंदाजानुसार. 12 तारखेलाही अलर्ट नाही, परंतु दक्षिणी जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी मात्र मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विशेष अलर्ट कुलाबा वेधशाळेने पुढील 4 दिवसासाठी दिलेले नाही आहेत. आपण GFSचा अंदाज जर धावत्या स्वरूपात बघितला तर पुढे दीर्घ कालावधीसाठी आपण जरी जलद गतीने अंदाज बघितला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसतंय की बंगालच्या उपसागरामध्ये काही हालचाली होणार आहे आणि या हालचालीच परतीच्या पावसाला पोषक असतात. परतीचा पाऊस हा जरी सप्टेंबरमध्ये असला
तरी हा 24 ऑगस्टपर्यंतचा अंदाज आहे. 24 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात पाऊस कमी आहे. विदर्भामध्ये थोडा पाऊस आहे आणि कोकणमध्ये पाऊस आहे. पूर्व भारत आणि मध्य भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये पावसाची शक्यता आहे. परंतु जो हवामान बदल आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी जो पावसाळी प्रभाव निर्माण होतोय हाच पुढे सरकून महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे. त्यामुळे परतीचा पाऊस असेल किंवा उरलेला ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, या कालावधीमध्ये आपल्याला विशाखापट्टणमपासून ज्या काही सिस्टम महाराष्ट्रावर येतील त्याच दुष्काळ घालवतील असा अंदाज आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आयोडी सक्रिय होणार आहे. तो जरी सक्रिय असला तरी त्याची तीव्रता सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने वाढणार आहे आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात पाऊस होणार किंवा भारतात पाऊस होणार, परतीचा पाऊस उत्तम होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. आयोडी पॉझिटिव्ह झाला नसता तर मात्र परतीच्या पावसामध्ये फारसा दम राहिला नसता. मात्र आयोडीच्या दमावर आपल्याला परतीचा पाऊस अतिशय चांगला होण्याची शक्यता आहे. प्रतीक्षा फक्त त्याच्या परिणामाची आहे. आपण फार वेळ घालवणार नाहीत, झटपट अंदाज बघणार आहोत. कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता उद्या 9 तारखेला आहे. इतरत्र महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही, स्थानिक वातावरण असेल तर होईल. थोडं नांदेड आणि परभणीच्या भागात पावसाची शक्यता अजूनही आहे. 10 तारखेला अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया यांच्या उत्तरेला चांगला पाऊस, तर दक्षिण कोकण घाटमाथ्यावर हलक्या पावसाची शक्यता आहे. 11 तारखेला थोडं जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, नागपूर या भागात पावसाची शक्यता वाढते आहे. कोकणातही पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 तारखेला होणारा या भागातील पाऊस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. 12 तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील अकोल्याच्या किंवा जळगावच्या काही भागात, नंदुरबारच्या काही भागात पाऊस असू शकतो. 13 तारखेपासून पुढे विशेष पावसाची शक्यता नाही, स्थानिक वातावरण तयार झाल्यास पाऊस पडेल. आता या ठिकाणी आपण बघतो कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात हलकी पावसाची शक्यता आहे 14 तारखेला. 15लाही तोच अंदाज आहे. मात्र महाराष्ट्रात स्थानिक वातावरण ठिकठिकाणी असू शकतं. 16ला कोकणात पावसाची शक्यता आहे, गडचिरोलीत पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 17ला घाटमाथ्याव्यतिरिक्त पावसाची शक्यता फारशी नाही. 18 तारखेला कोकणात पाऊस वाढू शकतो आणि थोडा सांगली, कोल्हापूरमध्ये, साताऱ्यामध्ये पाऊस वाढू शकतो. 19ला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण कुठे तयार झालं तर पाऊस, अन्यथा पाऊस नाही. कोकण घाटमाथ्यावर हलकी शक्यता. 20 पासून तर पाऊस अधिक कमी होण्याची शक्यता आहे कोकणासहित. 21लाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 22लाही विशेष पाऊस नाही. म्हणजे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, कुठलाही मॉडेल घ्या, हे SMW मॉडेल आहे. ऑगस्ट फारसा समाधानकारक नाही हे लक्षात घ्या. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध असेल त्यांनी पिकांना पाणी देणं आवश्यक असेल. आपण झटपट अंदाज बघूयात. उद्या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता बऱ्यापैकी आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळमध्ये, वर्ध्यामध्ये. त्यानंतर 10 तारखेला अमरावती, अकोल्याच्या उत्तरेला आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. कोकणात हलक्या ते मध्यम सरी असू शकतात. 11 तारखेला मात्र महाराष्ट्रात या मॉडेलने बऱ्यापैकी पाऊस दाखवलेला आहे. यामध्ये बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अगदी चंद्रपूर, यवतमाळपर्यंत पावसाचा अंदाज या मॉडेलने दिलेला आहे. मात्र आपण थोडंफार पावसाचं वातावरण सोलापूर, लातूरमध्ये, धाराशिवमध्ये 12 तारखेला असू शकतं, परंतु अतिशय किरकोळ. जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा बुलढाणा, उत्तर छत्रपती संभाजीनगर आणि घाटमाथ्यावर किरकोळ पावसाची शक्यता आहे. सोलापूर दक्षिणसहित. 14लाही विशेष पाऊस नाही. मात्र सारखा विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया
या जिल्ह्यात पावसाचं मधून वातावरण तयार होत राहील. स्थानिक वातावरण महाराष्ट्रात राहू शकतं. म्हणजे एकदम पाऊस उघडणार नाही पूर्णपणे. परंतु हा एक प्रकारचा खंडच आहे. 16लाही विशेष वातावरण नाही. 17लाही विशेष वातावरण नाही. 18ला थोडं वातावरण दक्षिण सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली भागात वाढतंय. परंतु ते 19ला टिकून राहत नाहीये. 20 पासून तर खूपच पावसाची घट महाराष्ट्रात बघायला मिळू शकते. म्हणजे जे आम्ही ऑगस्ट उत्तरार्धात चांगला पाऊस सांगतोय, त्याची शक्यता अजून कमी होत आहे आणि त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. ज्याही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे, समाधानकारक पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकरी उपलब्ध पाणीसाठा वापरू शकतात आणि पिकं वाचू शकतात. परंतु ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही, त्या ठिकाणी मात्र पिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एल निनोचे दूरगामी परिणाम देशावर होणार आहेत आणि ते ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार आहेत. त्यामुळे जे काही 1-2 कमी दाब तयार होतील आणि ते महाराष्ट्राचा दुष्काळ मिटवतील, ही एक तुटपुंजी अपेक्षा आपली आहे आणि त्याला आधार आहे तो पॉझिटिव्ह होणाऱ्या आय-ओ-डीचा. कारण ऑक्टोबर आणि सप्टेंबरमध्ये आय-ओ-डी बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे आपल्याला ती आपली गरज भागेल. मात्र फारसा आय-ओ-डी ऑगस्टमध्ये सक्रिय नाही आहे किंवा पॉझिटिव्ह नाही आहे. त्यामुळे आपल्याला ऑगस्टची चिंता वाढली आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.